लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पुसद नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, अप, भाजपा, शिवसेना, शिंदे व वंचित यांचा एकला चलो मार्ग। नगराध्यक्ष पदासाठी मोहिनीताई नाईक, निखिल चित्तरवार, अनिल ठाकूर व बुद्धरत्न भालेराव यांची उमेदवारी दाखल। बातमी पुसद येथून। पुसद नगर परिषद निवडणुकीसाठी आज नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने विविध पक्ष व अपक्ष उमेदवारांनी सकाळपासूनच एकच गर्दी केली होती। दुपारी 3 वाजेपर्यंत नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदांसाठी उत्साहात नामांकन दाखल करण्यात आले। सविस्तर वृत्त असेल की पुसद नगर परिषद निवडणूक दिनांक 2 डिसेंबर रोजी होत असून आज नामांकनाचा अखेरचा दिवस होता। महायुतीतर्फे उमेदवार कोण असेल याबाबत गेल्या काही दिवसांपासून मोठा सस्पेन्स होता। मात्र अखेर आज महायुतीचे सर्व घटक पक्ष स्वतंत्रपणे उमेदवारी दाखल करत असल्याने युती होण्याची शक्यता संपुष्टात आली। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर्फे राज्यमंत्री इंद्राणील नाईक यांच्या नेतृत्वात त्यांच्या पत्नी मोहिनीताई नाईक यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनासह नगराध्यक्ष पदासाठी नामांकन भरले। भाजपातर्फे ॲडव्होकेट माजी आमदार निलय नाईक यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाचे निखिल चित्तरवार यांनी उमेदवारी दाखल केली। शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उमाकांत पापिनवार यांच्या नेतृत्वात अनिल ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। दरम्यान वंचित बहुजन आघाडीतर्फे सामाजिक न्याय व स्थानिक विकासाला प्राधान्य देत बुद्धरत्न भालेराव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली। प्रमुख पक्षांसह अनेक अपक्ष उमेदवारांनीही आज शेवटच्या दिवशी उमेदवारी दाखल करण्यासाठी नगर परिषद कार्यालयाबाहेर गर्दी केली होती। उद्या अर्जांची छाननी होणार असून दिनांक 2 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे। जागरूक आहे, जनतांना माहीत आहे की विकासासाठी कोण त्यांच्यासोबत आहे आणि जनतासोबत सदैव नाईक परिवार राहिलेला आहे। जनतासोबत नेहमी आम्ही राहिलेला आहे। तर जनताचा आशीर्वाद आमच्यासोबत राहील असं मी जनताकडून अपेक्षा करते। जनताचा आशीर्वाद राहील असं मला विश्वास आहे। जो मान आहे मंत्रिपदाचा मान बाजूला ठेवून मी माझ्याकडून 5 ते 6 वेळेस अप्रोच झालो आणि युती व्हावं मी एकटाच प्रयत्नशील होतो शेवटपर्यंत। काल रात्री 12 वाजेपर्यंत प्रयत्नशील होतो, पण युतीला काय राहते की दोन्ही बाजूंनी रिस्पॉन्स मिळायला आवश्यक असतो। रिस्पॉन्स मिळाला नाही पण ठीक आहे, मैत्रीपूर्ण लढत म्हणून तर मैत्रीपूर्ण लढत म्हणून, पण शेवटी एक पक्ष चालवायचा असतो। स्थानिक आमदार आहे, लढण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। सर्व उमेदवारांसह नगराध्यक्षाचाही उमेदवार आपण इथे लढवतो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.